जय शिवराय जय छावा। आज बदलापूरमध्ये जे अमानुष कृत्य झाले, छोट्या लहान चिमुरडीवर, 2 चिमुरड्यांवर त्या नराधमाने जे अमानुष कृत्य केले, त्या कृत्याला कुठेही माफी नाही। मी राज्य सरकारला सांगतो का राज्य सरकार म्हणजे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस साहेब झाले, गृहमंत्री अजित पवार झाले, उपमुख्यमंत्री, काय या पदाला काय शोभेल असे कुठे कार्य राहिले का तुमच्याकडे? 2 महिन्यामध्ये 4 वेळा बलात्कार, 2 महिन्यामध्ये 4 बलात्कारच्या झाला आरोपींना अजून कुठल्याही फाशी नाही झालेली आहे। कायद्यामध्ये तरतूद करा, समाजाला चांगला संदेश जाईल। जो नराधम असे कृत्य करेल त्याला तत्काळ एन्काउंटर करा, नाही तर फाशी द्या ना। जर तुमच्याने नसेल हो तर अखिल भारतीय छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष त्याची मान तलवारीने उडवेल आणि त्याची जिम्मेदारी घेईल। भले मला तुम्ही पाशेवर चढा। जेव्हा जेव्हा असे प्रसंग घडतील तेव्हा तेव्हा मी आमचे अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जवले पाटील, आमचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जवले पाटील यांचे मावले आम्ही, त्यांचा आदेश येताच आम्ही मागे पुढे बघणार नाही। कुठल्या समाजाचा तो नराधम आहे, कुठल्या जातीचा आहे, त्या क्षणापर्यंत तो कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये असू दे, तिथं जाऊन त्याला आम्ही ठार मारू। भले त्याची जिम्मेदारी मरणाची आम्ही घ्यायला तयार आहे। मी एवढेच राज्य सरकारला विनंती करतो का हा खेळ कुठंतरी थांबवा, कुठंतरी थांबवा। आज बदलापूरमध्ये तुम्ही बघितले जनता जागृत झालेली आहे, कारण वारंवार आई बहिणींवर अत्याचार होणार आहे। घरातून निघताना बहीण विचार करते का भावाची का मी सुरक्षित घरी येऊ शकते का नाही। सर्वप्रथम तर मी विरोधी पक्ष नेत्यांना सांगतोय, तुम्ही याच्यात काडीचे राजकारण करू नका। त्या मुली तुमच्या मुलींसमानी आहे, तुमच्या पण मुली आहेत। याच्यामध्ये तुम्ही राज्य सरकारला सांगता तुमच्या याच्यात तुमचा माझा याच्यामध्ये सर्वांसाठी आहे। मी खास करून देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला सांगतो, गृहमंत्री पदाची जबाबदारी तुमच्याकडे, सक्षम पोलीस खातं तुमच्याकडे, ज्याला महाराष्ट्राला 2 नंबरमध्ये महाराष्ट्राच्या पोलिसांचा नंबर भारत देशामध्ये लागतो, ती पण कुठं कलंकित होताना दिसत आहे। माझा पोलीस का बांधवाचा थांबला आहे, त्यांना त्यांचं कार्य करू दे साहेब। तुमचा दबाव नका टाकू त्या पोलीस प्रशासनावर, थकले ते पोलीस पण माझ्या देशाला सुजलम सुफलामच राहू दे। मी परत एकदा विनंती करतो अखिल भारतीय छावा संघटना ठाणा जिल्हा अध्यक्ष, त्या नराधमाचा एन्काउंटर करून टाका, नाही तर त्याला फाशी द्या। नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये मी स्वतः पोलीस स्टेशन मध्ये घुसून त्याचा मी स्वतः एन्काउंटर करेन आणि त्याची जी पण सजा मला होईल ती मी भोगायला तयार आहे। मी एवढे शासनाला शेवटची विनंती करतो, हे 4 बलात्कार आता 4था एक कृत्य झालेला आहे। आता 5व्या कृत्याला तुम्हाला तुमच्या खुर्च्या सोडायला लागतील, सोडालाच लागतील, कारण जनता जागृत झालेली आहे। मी सर्व राज्य सरकारला प्रथम परत एकदा विनंती करतो, मुख्यमंत्री साहेब तुमचे कार्य तर अफाट मोलाचे आहेत। मी गिनती पण करू शकत नाही, एवढे चांगले कार्य आहेत, पण काय करू त्या कार्यांना कुठे जोखू। इकडे बहिणीवर बलात्कार होताना आणि तुमचा कार्याचा मोजमाटा मोठा आहे, पण तिथं संपता तुम्ही पण। मी तुम्हाला खरोखर विनंती करतो हृदयातून, या माय माऊलीला सर्वांना न्याय द्या। जे पण समाजाचे जातीचे कुठल्या पण असू दे त्यांना तत्काळ एन्काउंटरची परमिशन काढा साहेब, कारण माझ्या राज्याच्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कालीमाग करणारे दृश्य घडत आहेत। माझ्या राजाला काय वाटत असेल। मी आमचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जवले पाटलांना परत विनंती करतो, साहेब बस थकलोय आता, आज्ञा काढा, तुम्ही आदेश द्या। नाही रात्री घुसलो पोलीस स्टेशन मध्ये आणि त्याचे मुंडके उडवले तर बघा तुम्ही, नावाला छावा शोभणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी महाराज, जय